ताई, मागील महिन्यांमध्ये आपण सरसमध्ये सहभाग घेतला होता ना? हो, मग आपल्याला प्रतिसाद पण उत्तम मिळाला होता तिथे. मला वाटतं नेहमीपेक्षा जास्त नफा झाला असावा. त्यासाठीच मी आपल्या महिलांना बोलवलं आहे, येतीलच त्या इतक्यात. ग्रामसंघामध्ये व्यवसाय करणाऱ्या महिला आशा व लता दोघींना हिशोब देऊन जातात. बघा लत्ताताई, मी म्हटलं होतं ना नेहमीपेक्षा जास्त नफा झाला असेल म्हणून. हो, खूप छान वाटलं. असं कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. चला मग व्यवसायातील हा जो काही नफा झाला आहे ना, आपण त्याची नोंद करूयात. हो, याची नोंद तर मी केलीच आहे. कुठे केली ताई तुम्ही नोंद? जिथे आपण करतो दरवेळी तिथेच. इतर जमा या ठिकाणीच व्यवसायातील नफ्याची नोंद होते ना. ताई, आपण इतर जमांमध्ये नमूद करतो खरं, पण ज्यावेळी आपलं ऑडिट होतं त्यावेळी ही इतर जमा बघण्यासाठी किती वेळ लागतो ना? हो ना. मी काय म्हणते आशाताई, आपण इतर जमा ही त्या ॲपच्या माध्यमातून करू शकतो की? मग येतच असेल ना तुम्हाला? नाही, आपल्याला अजून दादांनी ते काही सांगितलं नाही. कारण दादांनी खर्चाचा व्यवहार, इतर खर्च आणि सभासदाची फी या सगळ्याची माहिती कशी भरतात ते सांगितलं. पण इतर जमा ही कशी नमूद करायची ह्याबद्दल त्यांनी अजून सांगितलंच नाहीये. दादांना येऊ देत, मग आपल्याला विचारावं लागेल. सर प्रभाग संघामध्ये येतात. अहो सर, त्या ॲपमध्ये इतर जमा ही ग्रामसंघाला मिळाली आहे, ते कसं दाखवू? मी सांगितलं नाही का ताई? विसरलो असेल. आता सांगतो लगेचच. तर मग आता पुढे जाऊयात इतर जमाकडे. तर इतर जमाकडे आपण खूप साऱ्या गोष्टींची नोंद करतो, जसं बँकेमधील मिळणारे व्याज, ग्रामसंघांचा व्यवसाय, त्यासारखे व्यवहार. सर, आपल्याला बचत गट दर महिन्याला बचत जमा करतात, त्याचं काय? ते पण आपण इथे घेऊ शकतो का? हो हो, याची पण नोंद इथेच करायची. हां, सांगा ना मग मला. चला मग तो ॲप ओपन करूयात. आता इथे रिसिप्ट म्हणजे पावती असा पर्याय दिसेल, यावर क्लिक करायचं आहे. नंतर अदर या पर्यायावर क्लिक करायचं. इथेच माहिती नोंदवायची आहे का? हो, इथेच येणार सर्व. फक्त आपल्याला ते वेगवेगळ्या खात्यात नमूद करावं लागेल. म्हणजे बँकेमधील व्याज, बचत गटाकडून आलेले ऑडिटचे पैसे, दंड, हे सर्व आपल्याला तिथे ॲपमध्ये बरोबर नोंद करावे लागणार. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. बरं, अजून एक गोष्ट, तुम्हाला त्या बचत गटामधून किती रक्कम आली ते जरा सांगा बरं. हो, साधारण 600 रुपये आली सर. आता सर्वप्रथम अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. ज्या तारखेला पैसे जमा झाले ती तारीख टाका. आता जर आपल्याला रोख रक्कम मिळाली तर कॅशचं खातं घ्यायचं, नाहीतर बँकेचं नाव निवडायचं. नंतर पैसे कोणाकडून आले आहेत त्या बचत गटाचं नाव घ्यायचं. हे सगळं झालं की नंतर त्या व्यवहाराबद्दलची अधिक माहिती नरेशनमध्ये टाकायची. आपल्याला चेक मिळाला म्हणून चेक नंबर टाकायचा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर लेजरमध्ये प्लस चिन्हावर क्लिक करायचं. पुढे लेजरमध्ये सेव्हिंग फ्रॉम SHG हे खातं निवडायचं. नंतर मिळालेली रक्कम टाकायची. त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आणि बाहेर दिसणाऱ्या सेव्ह या बटनावर परत एकदा क्लिक करायचं. झाली व्यवहाराची नोंद करून. याची प्रिंट काढून व्हॉट्सअप पण करू शकतो आपण. त्यासाठी आपण जो व्यवहार नोंदवला आहे ना त्यावर क्लिक करायचं आणि वरती सेंडचं जे बटन दिसतं आहे त्यावर क्लिक करायचं. खाली शेअरचं बटन दिसेल, म्हणजे मी हे व्हॉट्सअपला पण पाठवू शकतो. जसं आपण कुठलाही फोटो पाठवतो ना तसं. त्यावर क्लिक करायचं आणि पाठवायचं. हो का? हे मात्र छान होईल. म्हणजे व्यवहार पण पटकन नोंदवून होतो आणि गरज असेल तर पावती पण लगेच पाठवता येते. बरं, या सर्वांमध्ये तुम्ही एका गोष्टीचं निरीक्षण केलं आहे का? कोणती सर? खूप साऱ्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या फायद्याच्या झाल्या म्हणा. यामुळे वेळ किती वाचला आपला. आपण जिथे तिथे आपल्या सर्व नोंदवह्या घेऊन जायचो, ते आता कमी झालं. आता अजून त्यामध्ये आपला व्यवहार खूप सोपाही झाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसंघातील कामकाजात अचूकताही आली. खरंच की हो दादा, किती फायदेशीर आहे ना आपल्याला हे. सर, तुमचे मनापासून खूप आभार. इतकी मौल्यवान माहिती तुम्ही आम्हाला दिली आहे. खरंच परत एकदा थँक्यू. आभार महत्त्वाचे नाहीत ताई. तुमच्या दैनंदिन कारभारात कुठली अडचण आली तर ती सोडवणं आणि तुमचा फायदा कसा होईल हे बघणं, हेच माझं काम आहे. तुमच्या फायद्यासाठी मोबाईल ॲप मी तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. आता बघू तुम्ही त्याचा किती वापर करता ते. तुम्ही बघा सर, आम्ही किती छान वापर करतो त्याचा ते.